मित्रांनो, आपण सेकंड स्पॉटवरून आता नाशिकच्या दिशेने निघालोय. माझ्या बाजूने बघू शकता ट्रेन आपल्या किती जवळून चालली आहे रस्त्याच्या, आणि ती पण नाशिककडेच चाललेली आहे. आता आपण जाता जाता एक थर्ड स्पॉट कव्हर करणार आहोत, आणि हा थर्ड स्पॉट जो आहे तो आपल्याला कसारा घाटात लागणार आहे. तर आपण ही जी ट्रिप आहे आजची, ही 3 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. म्हणजे छोटे छोटे ब्लॉक तयार होतील आणि बघायला पण मजा वाटेल. चला तर मग निघूया कसारा घाटाच्या दिशेने. आता आपला परतीचा प्रवास चालू आहे. चला भेटूया पुढे. आपण परतीच्या प्रवासाला आहोत मागाशी म्हटल्याप्रमाणे, आणि हा 3रा पार्ट आपण सुरू केलेला आहे. सुंदर असे व्ह्यूज आपल्याला समोर बघायला मिळत आहे. कसारा घाट आपण मगाशी म्हणजे येताना उतरून आलो होतो. आता आपल्याला चढून जायचं आहे कसारा घाट. तर कसारा घाटाच्या एकदम जवळ पोचलेलो आपण, म्हणून मी लगेच कॅमेरा ऑन केला. आता एकदम जबरदस्त असे व्ह्यूज, नाही तर फॉगी वेदर आपल्याला बघायला मिळेल. बलिंग सर पुढे चालत आहे. आता संध्याकाळचे जवळपास 6:15 वाजले आणि आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. तिकडनं उजव्या बाजूने जो रस्ता आहे तो घाट उतरताना आहे. जे ट्रक दिसत आहेत ना, तो घाट उतरतानाचा रस्ता आहे. आता हा इकडून वेगळा रस्ता आपल्याला नाशिककडे कसारा घाट चढून जायचं आहे. शक्य तितकं मोठे ब्लॉगिंग करू आपण, जर घाटात गर्दी नसेल तर. आणि हा घाट स्टार्ट झालेला आहे. एकच नंबर सगळे ढग डोंगरांवर उतरले. वरती फॉगी वेदर झालेले आहे पूर्ण. ॲक्सिडेंट झोन, गाड्या सांभाळून चालवा. आणि अशा प्रकारे कसारा घाटाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. पाऊस मात्र दिवसभर कुठेच लागला नाही, कुठेच नाही. आम्ही पावसाची अपेक्षा करून आलो होतो, त्या तयारीत आलो होतो, आणि पाऊसच आला नाही. वा, क्या बात आहे. घाटात एंट्री मारला एक वॉटरफॉल आपल्याला समोर दिसतोय, मिलिंद सरांच्या गाडीच्या राईट हँड साईडला. मिलिंद सर बार्कमॅन खूप एन्जॉय करताय. रॉयल एनफिल्ड हंटर होती आधी त्यांच्याकडे. बार्कमॅनमध्ये एकदम सॅटिस्फाईड आहे. असे घाटातून उलटे येणारे लोक उलटे सेपरेट रस्ता दिला आहे तरी उलटे येतात. थोडंसं या गोष्टी घाटामध्ये ना थोडा प्रिकॉशननी गाडी आपल्याला चालवावी लागते. व्ह्यू चेक करा मित्रांनो, सुंदर. मध्ये कुठेतरी एक स्पॉट आहे मिलिंद सर, तिथं आपल्याला थांबवणार आहे आणि तो आपण थर्ड पार्ट करणार आहोत. त्याच्यासाठी एकाच दिवशी 3 पार्ट हळूहळू अपलोड करू. तुम्ही पण एन्जॉय करा एक एक पार्ट. ट्रक ओव्हरटेक करणार. सर फारच गाडी पळवत आहे. मस्त गारवाळीची झुळूक लागते. संध्याकाळची वेळ, सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि आपण अशा वातावरणात बाईक राईड एन्जॉय करतोय, ते पण कसारा घाटामध्ये.
रस्ता मध्ये मध्ये थोडा खराब आहे. मागून गाडी आलेली आहे, त्याला पुढे जाऊ देऊ पहिले, मग आपण ट्रकला ओव्हरटेक करू. 15 देतो पण. कसारा घाटाचा मला पूर्ण शूट करायचा होता. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर माफ करा, पण एन्जॉय करा तुम्ही. व्ह्यूज एन्जॉय करा, घाट एन्जॉय करा. हा रस्ता सरळ अशोका वॉटरफॉलला जातो मित्रांनो. हा जो साईडला रस्ता चालला आहे ना, आणि तिथून पुढे मोखाडा खंबाळा तिकडं निघतो त्र्यंबकेश्वरला. तो पण रूट आपला करायचा बाकी आहे, तो पण आपण रूट करणार आहे. बाजूनेच ट्रेनचा ट्रॅक आहे. आपण आधीच्या मुंबईच्या ब्लॉगमध्ये ट्रेनमध्ये होतो, आज आपण रोडवर आहे. एक मुंबईचा ब्लॉग आपण अपलोड केला होता, नाशिक टू मुंबई ट्रेन का सफर. नाशिक इथून 54 आहे. त्या ब्लॉगमध्ये आपण ट्रेनमध्ये होतो आणि आपण ट्रेनमधून काही व्ह्यूज दाखवले होते कसाऱ्यातले. आज आपण कसारा घाटात आहोत. वा वा, जबरदस्त. गाडी थोडी हळूच करून घेऊ. ट्रकवाल्यांच्या गोंधळात माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल, नाही तर त्यांना ओव्हरटेक करून घेतो पहिले. वा वा, अतिशय सुंदर असा एक वॉटरफॉल आपल्याला परत दिसलेला आहे. तेव्हा ते खाली ट्रेनचे बोगदे, सुंदर असा वॉटरफॉल स्टेप बाय स्टेपने पडतोय खाली. अरे वा, या वाट आहे, खूप वरून आहे. व्हेरी नाईस. लोक घाटामध्ये नुसत्या गाड्या पळवायच्या मागे राहतात. सनसेट होताना दिसतो मित्रांनो. वा, क्या बात आहे. आपल्या पण गाडीचे हॅझार्ड आपण चालू केलेले, मागून येणाऱ्या गाड्यांना समजेल. प्रत्येक टर्नला एक वॉटरफॉल दिसतो आपल्याला. तसं आपण वर चढतोय, छोटे छोटे वॉटरफॉल तर दिसतातच आहे. थंड वारं एकदम. आजच्या दिवसाची राईड एकदम जबरदस्त झालेली आपली. फुल्ली आपण नेचरला एन्जॉय केलेलं आहे. येताना आणि जाताना पण करतोय. असं पहिल्यांदा झालेलं आहे की मी जाताना शूटिंग करतोय आणि तेही मोठं ब्लॉगिंग करतोय, कारण की आपल्याला थर्ड पार्ट बनवायचा आहे हा. खूप दिवसापासून मी विचार करत होतो कसारा घाटातला आपल्याला पूर्ण शूटिंग करायचं आहे, पण कधी असा योग आला नाही. ते आज जमलं. आणि रस्ताही बऱ्यापैकी, घाटही मोकळा होता आणि त्याच्यामुळेही शक्य झालं. पाऊस वगैरे असता तर कदाचित मी कॅमेरावर काढला नसता. त्याच्यामुळे पाऊसही नसल्यामुळे आणि घाटात गर्दी कमी असल्यामुळे आपल्याला मोटो ब्लॉगिंग करणं शक्य झालंय पूर्ण घाटाचं. अजूनपर्यंत मी कुठंच स्टॉप केलेलं नाही. कंटिन्युअसली आपलं रेकॉर्डिंग चालूच आहे. गुट्टा भेटणार आहे. बाबू अंगावर नको हो. दादा त्याला रस्ता क्रॉस करायचा वाटतं. वॉटरफॉल कंटिन्यू. पाऊस नाही तरी पाणी कुठून येते आश्चर्य आहे. पाऊस नाही ना सकाळपासून.
थोडंसं मला असं वाटतं इगतपुरीजवळ फॉगी वेदर भेटेल, कारण की वर थोडंसं फॉगी झालेलं आहे. कदाचित मानस हॉटेलच्या तिथं आपल्याला तिथून फॉग दिसायला सुरुवात होती, फॉगी वेदर स्टार्ट होती. बराच व्हिडिओ होतात काय, अजून रेकॉर्डिंग चालूच आहे आपलं. सुंदर असे टर्न्स आणि त्यात बाईक राईड आणि त्यात रस्ता खराब. खालचा व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो, एकच नंबर व्ह्यू आहे खालचा व्हॅलीचा. झाडा असल्यामुळे अवघड होतंय दिसणं. मिलिंद सर थोडी पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या. घेतला तो मी ऑलरेडी. आपण व्हिडिओ परत कंटिन्यू केलेला आहे. तो वॉटरफॉल दाखवण्यासाठी मिलिंद सरांनी काल गाडी थांबवायला लावली होती. परत रेकॉर्डिंग ऑन केलेलं आपण. विकणारे बऱ्याच गाड्या थांबतात तिथं कुट्टा खाण्यासाठी. लोक पण मस्त एन्जॉय करत करत प्रवास करतात. सरांनी गाडी थांबवलेली आहे आणि ह्या स्पॉटला त्यांना आपल्याला आणायचं होतं आणि त्या स्पॉटला आपण जवळपास पोचलेलो आहे. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपण इथं का थांबलो त्याचं 2 मिनटं तुम्हाला एक महत्त्व समजावून सांगतो. ते मिलिंद सरांना माहीत होतं, मलाही माहीत नव्हतं. कसारा घाटातच आहे ते. फार कमी लोकांना याच्याबद्दल आयडिया असेल. त्यांनी इथं काहीतरी विहीर बांधली होती. मिलिंद सर, विहीरच बांधली होती ना? पाण्याची विहीर आहे, पिण्यासाठी त्यांनी इथं ही, आणि ते पण कसारा घाटामध्ये. ही विहीर त्यांनी बांधली होती. याला वर्षाच्या 12ही महिने पाणी असतं. तेव्हा पाण्याने फुल भरलेलं आतमध्ये. अंधार तर आधीच दिसतं उजेडात. 12ही महिने पाणी असतं. हे सगळी डेव्हलपमेंट चालू आहे इथे मित्रांनो. या स्पॉटला आपण थर्ड पार्टमध्ये इन्क्लूड करण्यासाठी इथं थांबलो होतो. आणि इथं रोड होता ना इथे, तिकडनं रोड वर जायला ना. काय वर कुठलं गाव आहे ते? काय काय करायला इथे? देखाव बनवायला घेतला ना, डेव्हलप करायला घेतलं. डेव्हलपमेंट चालू आहे थोडक्यात. चांगलं आहे, सुंदर आहे, अतिशय सुंदर. सुंदर अशी अहिल्याबाई होळकरांनी बांधली होती, अहिल्यादेवी होळकर. आणि इथं खूप मोठी डेव्हलपमेंट चालू आहे मित्रांनो. पूर्ण असं घाटात थांबल्यानंतर लोकांना एक व्हिजिट द्यायला आणि या जागेचं महत्त्व लोकांना समजावं, त्याची त्या अनुषंगाने इथं डेव्हलपमेंट चालू आहे. बरोबर ना? हो. आपल्या समोर बाईक्स लावले आहे आणि घाटाचा जे घाट अजून संपलेला नाही पूर्णपणे घाटामध्ये. आणि या विहिरीला आश्चर्य म्हणजे 12ही महिने तुम्हाला पाणी दाखवलं ना, फुल पाण्याने भरलेली, फुल सुंदर, अतिशय सुंदर. चला बघा बरं का. चला तर मग निघूया इथून. आपल्या बाईक तिकडे लावलेल्या आहेत आणि इथं पण कंटिन्यूस पाणी येत आहे. किती पाणी सर? हो. चला. पाणी मिळवतं साईडने तिकडे जातात. हो, ते खाली जातो तिकडे. ते इगतपुरीला जर फॉगी थोडंसं वेदर मिळालं ना बरं का,
हां इगतपुरीमध्ये हो मानस हॉटेलच्या पुढे आणि घोटीच्या टोल नाक्याच्या अलीकडे. तर तिथपर्यंत शूट करून नंतर ब्लॉगला एंड करू. ओके ओके चालेल चलो निघायचं. चला. ओके थँक्यू. जे आपल्या बाईक्स लावल्या इथं मिलिंद सरांची बर्गमॅन, आपली यामाहा. चला मग निघूया पुढे. मित्रांनो परत आपण घाट चढायला सुरुवात केलेली आहे. आता पुढे इगतपुरी येईल. मानस हॉटेलच्या जवळून कदाचित फॉगी वेदर जर लागलं तर तिथे शूट करू. मस्त शूटिंग होईल तिथे. आणि थोडं पुढे जाऊन मग घोटीच्या आसपास आपण ब्लॉगला एंड करू. मिलिंद सर खूप फिरलेले आहेत आपल्यापेक्षा जास्त, त्याच्यामुळे त्यांना खूप नॉलेज आहे आणि त्यांना खूप निसर्गात फिरण्याची आवड आहे. निसर्गाच्या ठिकाणी खूप असे स्पॉट जे की मला माहीत नाही, मी कधी गेलो नाही नाशिकमध्ये राहून. ते स्पॉट असे मिलिंद सरांना बऱ्याच ठिकाणचे स्पॉट असे माहिती आहेत. सुंदर क्लायमेट झालेलं आहे एकदम. आणि आपण घाट चढून वर आलेलो आहे मित्रांनो. आता इगतपुरी येईल. इकडचा व्ह्यू चेक करा. आपण जाताना ह्याच्या गाड्या चाललेल्या आहेत. इथून गेलो होतो कसारा घाट उतरून. व्ह्यू बघा मित्रांनो. व्ह्यू सुंदर, अतिशय सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. आपल्याला फॉगी वेदरची अपेक्षा होती पण तसं काही नाही झालं. पण आजूबाजूला डोंगरांवर तर खूप असं एकदम धोका झाल्यासारखं झालेलं आहे. मित्रांनो आपले तिन्ही पार्ट तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता इथे या ब्लॉगला आपण एंड करतोय. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.